रचून घ्या म्हणलं. हे बाळ्या तमाशात तुला धिंगाणा केलेला जिरवायसाठी माझ्यावर काय तरी आण नको. भाऊ मी तुम्ही दिलात का पाटील बाळ्या बोला. पोरांना शिस्त संस्कार मी सुभाषराव 1000 वेळा सांगतो तुम्ही धिंगाणा घालू नका. पोलीस लय मारतात राव. मागच्या एवढ्या किलो रोल रानाचा पण हा ह्यांच्या आहे की तुमच्या बे रिॲक्शन राहू द्या. येतच नाही तिघ. रोल साऊंड रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. कोणाला मला होय हसलाच मारा लय भारी परत घ्या परत घ्या तेवढंच असलं दोघांनी तेवढीच त्यांचा दोघांनी मला. रोल साऊंड रोलिंग रोल. तुम्हाला एक दिवस म्हटलं दुसऱ्याचं वावर एक तुमचा कायमचा पार बनवाले भारी बैलगाडीचं सत्यवान 800 रुपये ना लवकर. बाबा आलं का मला म्हणला का ना रानात दारी द्यायला जा. अगं गाव तमाशा बघताय म्हणायचं मी दाऱ्याव. एक दिवस तुम्हाला फक्त मोटर चालू करा म्हटलं आणि तिथं थांबा 12 वाजेपर्यंत पांगून 2 सारे भिजले. आपला कांदा भिजलाय शिरपणाचा कुणाचा तरी नाव घेऊन कांदा काढायचा होता उद्या. ऊसाची एकच सरी भिजली दुसऱ्याचा कांदा उद्या काढायचा होता कांदा. कुठं बसणार आहेस? यायचंय कुठनं ही बसायचंय बसून कसं बोलल मी उभाच राहून बोलणार जहरी काय म्हणला? जहरी म्हणला घरी जा म्हणला. बरं की हॅलो ए गाना जहरी काय म्हणलाय? जहरी म्हणला घरी जा. ए गाना अयो अयो सरपंच मार ती भाऊ चांगला बसला सरपंच. जहरी काय म्हणला? नको आणा इकडे फ्रेम मध्ये आलं का चांगलं फ्रेम मध्ये आलं फ्रेम मध्ये आले. मला कॉपीची गावगाड्याचा विषय चालेल ना. नाही गाव गाडलं पाहिजे. गाव चालवणं एवढं सोपं नसतं असं म्हणून वाटलं सर. बरं का गाव चालवणं एवढं सोपं नसतं. बरं का तुम्हाला पेलणार नाही वगैरे वगैरे किंवा तुम्ही म्हणा की नाही गाव तर बघा एकदा आमच्या हातात मग तुम्हाला दाखवतो काय विकास म्हणतात देतो देतो देतो. बरं का तसं म्हणा विकास काय असतो दाखवला असतं तुम्हाला. तुला पेलणार नाही. नाही लई जड बाबा गाव आहे. ऐकल का नाही काय माहिती आम्ही समजून सांगितले राव. तर म्हणायचं हे म्हणते की तुम्ही मारले खरंच भाऊनी. तू म्हणा नाही राव काहीतरी गणाचं बी चुकलं असेल. गणाला कधी कधी आगाव बोलायची सवय. भाऊ तसं बिनकामाचं मारणार नाही. अरे तुम्ही त्यांचीच बघेल बच्चे त्यांचीच बाजू घेणार. मारा खा मार खा मार. आम्ही जेव्हा तुमचं एवढं होतं ना तेव्हा आमच्या चुलता बी त्याला मामा बी त्याला मारत. आम्ही मिळून त्याला मारलं होतं त्याच्या मामाला. आम्ही मित्रांनी त्याला मित्राची मदत केली. बरं लहानपणी असाच अन्याय व्हायचा. आम्ही सगळ्या मित्रांनी गोळा केलं आणि मामाला नाही का असं घ्या. म्हणजे तुम्ही आम्हाला काय म्हणताय लक्ष द्यायला तुम्ही की पेटून शहीद भगत सिंग आज फसवताना बाळ्या तुझ्या कोणाला नाही झाला. भाऊने लय मारलंय मला. लय रडलो लय मार तुला मारायची काय कारण आहे? लय अन्याय झालाय माझ्या बरोबर. कोणी तुझ्या अन्याय करा भाऊनी आम्ही कवर बसायची करतो ते बघा परत द्यायला. ओके का गाणं आई बाप मागा लागतात पोरांच्या. झोपाळा ना जावाय बापू बी झोका घेतात आणि आपण बी घेतोय.
काय सांगू अण्णा ह्याच्या मागं हुट लावली कुठं आता बस जोडला येणे जो मी येतो आणि मग गाणं म्हणजे हसतोय बिसतोय का म्हणजे ही का सोडतो रे बरं ती काय होत नाही ना गाणं टेम्पो सुटतो ना मग ते कॅरेक्टर इथं जुळलं पाहिजे मेरा निखिलांना एक नंबर काम चालू आहे गोप्रोचं की तुम्हाला शोधते तुम्हीच करा तुम्हाला माफ रागाच्या भरात होता मी बोललो तरी तुम्ही पण मला बोलायला चुकलंच हो आमचं बघितलं ना कसं फणसाच्या झाडासारखे वर्ण ओबड दोबड जरी देतात आतनं लय मोह आहे गाणं मग मला कशाला मारायचं मी तुमच्या वाट होतो का माझी काय चूक होती का जाऊ दे गाणं चालतोय कधी पाण्यात तुटलाय का अरे लय जीव आहे आपल्या का ह्या आपण त्यांच्यावर चिडलो बरं हो रागाच्या भरात झाला असणार बघ किती जीवाळ्याने गेली किती आता एका जीवाने गेलं कट एवढी तर माफ करणारे आता कुठे नाही चोप आहे बागेत येऊन नाही नाही एवढी फार माफ करा. ए बाबा बाबूच्या तिथे गेला लांब उभा ऍक्शन गणा तुझ्या बाबतीत माझ्याकडून ज्या काही गोष्टी घडतात त्याला काहीतरी कारण असतं त्या अशा विनाकारण घडत नाही उगं घरी यायचं बडबड करायचं घरच्यांनी मला बोलायचं हे योग्य आहे का मग समजू का काकीला मी घाबरे आता कसं होतंय आता कसं होय? अण्णा अयो रहीम भाऊ अयो तुला जे हे तने बोलावलाय ना तुला हे समजून परत सांगशील परत सांगशील रहीम रहीम भाऊ हॅलो नाही नाही दाखवा दाखवा नाही काय त्याचा फोनच नाही का आला ऐक की मग खाल्लं घेता येईल का तुला खाल्लं पाहून आता गेलो हसून कॅमेरा डायरेक्ट किती दाखवायची काय कसं वाटतंय भाऊ रहीम भाऊ रहीम माफी माफी मालिक मालिक माफी दे अयो लय लय लागते भाऊ परत नाही सांगत सांगू कोणाला सांगतो त्या अण्णा हा काम ना थांब आणि हरी ना शिंग चालल्यात काही चल रेडी कोण आता शिंग मध्ये या. नंतर बघू कुठं आहे का श्वेताच्या आईचा फोन कुठं लावलं तिकडे यायचं. कुठं लावलं तुमच्या गाड्यात मला बोलतोय म्हणजे काय झालंय माहितीये का पहिल्यांदा चाललाय तुम्ही लिमिटेड लाईट नाही लागली नंतर दुसऱ्यांदा लाईट लागली नियमितीचं घोटाळा असलं बी तसं होतं लावती लागती, होतं होतं तसं चालते जर पहिला बाप म्हातारा असेल नंतर केसाला म्हणजे तरुण होती त्याला जर पुलाव हांड्यावर जर त्याची काळी केस ते नाचा पटका झाला पटका पाडल्यावर कारण सुभाष आणि तुझ्या आधी पांढरी झाड केस नंतर काळी कुठतोय एकदम दाढी बिडी करून आलाय ते एकदम म्हणजे फिरव फटवून खालचं डोळ्या काळे आहेत काय पावडर बी तांबडी एखादा म्हणायचा ना त्याच्या गाडीत पान हा ओके रोड घेऊन जातो सोड अरे हसून हसून घ्यायला नाही ए कोण हसते रे सरांनी सांगितले नाव मांडवणार माझ्या ही जास्त अशी चांगली वाटते का नाही काय वाटते घेत होतं सगळं गाव मधली
जुना शब्द त्या स्पॉटला होता आणि पण काय मग आवडेल बरं आहे जागून लाईट क्रूज लावायचं गणा तू तिथंच आहे डायरेक्ट भाऊंच्या तिथं हा सूट घेऊन तिथंच आहे म्हणजे एंट्री काय नाही अरे तुझी एंट्री काय नाही डायरेक्ट भाऊंच्या तिथं उभा राहा असं म्हणतोय मी हा सोडणं हा असं आहे हा आता फक्त त्याला हातात दिसणार आहे ज्यावेळेस भाऊ डोळे उघडते त्यावेळेस गाणं दिसणार आहे तिकडून येऊ दे ना गाणाला डायरेक्टच ही फ्रेम लागणार का भाऊ डायरेक्ट आता झोपले गोरू दे ना येऊ दे ना असं माझं म्हणणं होतं का डायरेक्ट भाऊनं डोळे उघडले ना त्यावेळेस गाणं दिसत चला हे आवाज येतोय का बाबा एक नंबर लय भारी बोलतोय त्या टोन मध्ये की परत बाहेर काढा की इथं सगळी अरे पुढे या इथं सगळी माग कॅमेरा हल्ला